नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या सेशनमध्ये आपण राधा आणि कासवे हा पाठ बघितला होता. राधाला तिच्या मैत्रिणींनी फिरायला नेलं नाही किंवा सहलीला नेलं नाही याचा खूप राग आला होता. पण तिच्या आजोबांनी तिची समजूत काढली आणि तिला आवडणाऱ्या समुद्रावरती ते घेऊन गेले. जेव्हा समुद्रावर ते गेले तेव्हा नुकतंच अंड्यातून एक कासवाचं पिल्लू बाहेर येत होतं. त्यामुळे ती पिल्लं जे प्रयत्न करत होती ते बघून आजोबांना पण आनंद झाला आणि त्यांनी राधाला तिथे बोलवलं आणि राधाला त्या कासवांच्या माध्यमातून सांगितलं की कुणीही मार्गदर्शन करायला त्या कासवांच्या पिल्लांना नसतानाही ते अंड्यातून बरोबर वेळेला बाहेर येतं आणि परत समुद्राकडे जातं. तसंच आपण सुद्धा कोणत्याही कारणानं दुःखी न होता आपण आपला आनंद, आपला मार्ग स्वीकारला पाहिजे किंवा शोधला पाहिजे, हा या पाठाचा बोध आहे. आता आपण प्रश्नोत्तरे पाहूया. राधाला कोणत्या गोष्टीची गंमत वाटत असे? राधा जेव्हा लहानपणी समुद्रावर जायची तेव्हा समुद्राच्या लाटा पाहून तिला गंमत वाटत असे. नारळाची झाडं का डोलत होती? आपण समुद्रकिनारी फिरायला गेलो तर आपल्याला दिसतं की नारळाची झाडं हलतात. का हलतात? तर तिथं जो वेगवान वारा सुटलेला असतो त्यामुळे नारळाची झाडे डोलत असतात. राधाला आजोबांची आठवण का झाली? समुद्राच्या आवाजामुळे राधाला आजोबांची आठवण झाली. जेव्हा राधा समुद्रकिनारी जाते तेव्हा तिला आजोबांची आठवण येते, कारण लहानपणी समुद्रावरती ते दोघंजणं फिरायला जात होते. त्यामुळे आजोबांची आठवण समुद्रकिनारी आले की तिला येते. राधा दुःखी का झाली? कशामुळे दुःखी झाली सांगा? हां, अगदी बरोबर, की तिच्या मैत्रिणी तिला सोडून सहलीला गेल्या म्हणून ती दुःखी झाली. आजोबांनी राधाची समजूत कशी घातली? आजोबा राधाला म्हणाले, वाईट वाटून घेऊ नकोस, तुझ्या मैत्रिणींना त्यांची चूक लक्षात येईल. अशा प्रकारे राधाची त्यांनी समजूत घातली की तू वाईट कशाला वाटून घेतेस की तुझ्या मैत्रिणी तुला सोडून सहलीला गेल्या. वाईट वाटून घेऊ नकोस, कधी ना कधी ते त्यांना आपली चूक समजेल की आपण राधाला बरोबर घेऊन जायला हवं होतं. अशा प्रकारे त्यांनी तिची समजूत घातली. राधा धावत बाहेर का आली? जेव्हा आजोबा समुद्रकिनारी गेले तेव्हा त्यांना अंड्यातून पिल्लू बाहेर येताना दिसलं आणि ते कासवाचं पिल्लू बाहेर कसं येतं असं आजोबांनी बघायला सांगितलं. त्यासाठी त्यांनी तिला हाक मारली. मग तिची उत्सुकता ताणली गेली की समुद्रकिनारी कासवं अंड्यातून बाहेर कशी येतात हे आपण बघायला जायला पाहिजे. आणि म्हणूनच ती दुःखी होऊन जी घरात बसली होती, तिला समुद्रावर पण फिरायला यायचं नव्हतं. एरवी तिला समुद्र आवडतो, पण मैत्रिणी सोडून गेल्या ह्याचं तिला दुःख झालं होतं आणि दुःख झाल्यामुळे तिला घरातून बाहेर पडायचं नव्हतं. पण जेव्हा आजोबांनी तिला असं सांगितलं की अंड्यातून कासवाचं पिल्लू बघ कसं बाहेर येतं, मग ते कसं बाहेर येतं हे तिला बघण्याची उत्सुकता होती. जसं आपल्याला पण अनेक गोष्टी बघण्याची इच्छा असते, तशीच तिला पण इच्छा झाली आणि म्हणून ती धावतच बाहेर आली. समुद्राकडे जाताना राधा आणि आजोबा यांना काय दिसले? समुद्राकडे जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना काय दिसलं? कोण सांगू शकेल काय दिसलं? अगदी बरोबर, कासवाची असंख्य पिल्ले समुद्राकडे जाताना राधा आणि आजोबांना दिसली. जे कासवाचं एक पिल्लू अंड्यातून बाहेर येत होतं, पण जी पिल्लं अंड्यातून बाहेर पडलेली होती ती बरोबर जरी बाहेर पडून समुद्रातून बाहेर पडून पिल्लू अंड्यातून बाहेर येत होतं तरी पण परत ते समुद्राच्या लाटांकडे किंवा समुद्राकडे जात होतं. प्रत्यक्षात तिथं त्यांना मार्गदर्शन करायला कोणीही नव्हतं, तरीही ती पिल्लं काय करत होती? आजोबा समुद्राकडेच लाटांकडेच परत जात होती. अशी असंख्य पिल्लं, म्हणजे एक जे पिल्लू अंड्यातून बाहेर पडताना आजोबा आणि राधांना दिसलं होतं तेच तशीच असंख्य पिल्लं, असंख्य म्हणजे भरपूर, असंख्य पिल्लं समुद्राकडे जाताना राधा आणि आजोबांना दिसली. कासवांच्या माध्यमातून आजोबांनी राधाला कोणती शिकवण दिली? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कासवांच्या माध्यमातून आजोबांनी राधाला कोणती शिकवण दिली? काय सांगितलं? राधा काय झाली होती? दुःखी होऊन बसली होती. कशासाठी दुःखी बसली होती? तर तिच्या मैत्रिणी तिला सहलीला घेऊन गेल्या नाहीत या कारणास्तव ती दुःखी होऊन बसली होती.
मग तिला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आजोबांनी नुकतंच अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कासवाच्या पिल्लाला बघायला सांगितलं. जेव्हा ती धावत समुद्रावरती आली आणि ते कासवाचं पिल्लू बघितलं तेव्हा तिला आनंद झाला. मग तेव्हा आजोबांनी तिला सांगितलं की तू दुःखी निराश कशासाठी झाली होतीस, तर मैत्रिणी सहलीला घेऊन गेल्या नाहीत. त्यांना इथं कोण मार्गदर्शन करायला आहे का, त्यांचे आईवडील तरी आहेत का, नाही आहेत. तर अंड्यातनं ते बाहेर येऊन बरोबर समुद्राकडे कसं जायचं हे त्यांना माहिती आहे. तिथं त्यांना आईवडीलसुद्धा मार्गदर्शन करायला नाहीत किंवा त्यांच्या जवळ नाहीत. मग तू कशाला दुःखी होतेस, आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे आणि त्या मार्गावरून चाललं पाहिजे, कोण आपल्याबरोबर असू दे अगर नसू दे. ही शिकवण त्यांनी तिला दिली. कासवांना मार्गदर्शन करणारे कोणी नसते, तरीही त्यांना कोठे जायचे हे बरोबर माहीत असते, असे कासवांच्या माध्यमातून आजोबांनी राधाला सांगितले. राधाने कोणता विचार केला? जेव्हा तिनं कासवांच्या पिल्लांना बघितलं तर तेव्हा तिनं कोणता विचार केला की ही कासवाची पिल्लं त्यांचे आईवडीलसुद्धा मार्गदर्शन करायला नाहीत, तरीही ते अंड्यातनं वेळेवर बाहेर येऊन बरोबर ती समुद्राकडे जातात. मग समुद्र कुठं आहे, वाळू कुठं आहे किंवा किनारा कुठं आहे, ह्यातल्या कोणत्याच गोष्टी त्यांना कोण सांगणारं आहे का? आपल्याला कसं समुद्राकडे जाऊ नको अशी मोठी माणसं सांगतात किंवा कुणाचा तरी हात धरून जावा असं आपल्याला मोठी माणसं सांगतात आणि तसं आपण करतो. म्हणजे आपल्याला कोण ना कोणतरी सतत मार्गदर्शन करत असतं, पण ह्यांना मार्गदर्शन करणारं कोणीही नाही आहे, तरीही ती बरोबर योग्य तेच करतात. मग राधानं विचार केला की मैत्रिणींनी आपल्याला बोलावलं नाही म्हणून आपण दुःख कशासाठी करायचं, त्याची काहीच गरज नाही आहे. आपणास काय करावायचे आहे हे निश्चित असले तर मार्ग मिळतो. मैत्रिणींनी सहलीला नेलं नाही असू दे, पण समुद्रकिनाऱ्यावरती गेल्यामुळे कासवाचं पिल्लू अंड्यातून बाहेर कसं येतं, ती पिल्लं समुद्राकडे परत कशी जातात, ही नवीन तिला शिकायला मिळालं. सहलीला गेली असती तर तो आनंद तिला मिळाला नसता किंवा हे नवीन गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली नसती, असा तिनं विचार केला की आपण जर आपला मार्ग ठेवला तर कोणत्याही गोष्टीचं दुःख करण्यापेक्षा त्या मार्गावरनं आपण गेलो तर आपल्याला निश्चितच आनंद मिळतो किंवा आपण मार्ग ठरवलेला तशाप्रमाणे केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजेच काय आपल्याला राधानं शिकवले की कधीही आपण कोणत्याही गोष्टीचं दुःख करायचं नाही. मैत्रिणी असतील किंवा आईवडील आपल्याला काही देत नसतील, म्हणजे आपल्या सगळ्या गरजा ते पुरवतात, पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं मला हीच गरज नाही, मित्राकडे माझ्या ही कार आली किंवा हे आलं, असा आपण विचार करतो, ही खेळणी आहे, ते फिरायला जातात ते, असा विचार न करता आपला मार्ग काय आहे, अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं हा जो भाग आहे किंवा अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करणं, आपल्या देशाचं नाव मोठं करणं, मग हे जर आपण केलं तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होईल. प्रश्न दुसरा, समानार्थी शब्द लिहा. समुद्र, त्याला सागर आहे, रत्नाकर आहे, दर्या आहे. पाणी, जल, तोय, नीर असे आहेत. पाय म्हणजे पाद किंवा पाऊल. हस्त, हात, हस्त किंवा कर. विरुद्धार्थी शब्द लिहा. मागे, पुढे. दुःखी, सुखी, बरोबर, चूक, नकार, होकार. थोडक्यात उत्तरे लिहा. राधाचे आजोबांवर का प्रेम होते? का प्रेम होते राधाचे आजोबांवर? आपण सुद्धा बघा, आपल्याला सुद्धा आपले आजी आजोबा जास्त प्रिय असतात आणि हे आजोबा का प्रिय होते? कारण ते तिला रोज समुद्रावर फिरायला नेत होते. लहानपणापासून समुद्राच्या लाटांचा आवाज तिला आवडत होता म्हणून ते फिरायला नेत होते. तेथील शंखशिपले दाखवत होते, वाळूचा किल्ला करत होते आणि ह्या दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा, म्हणजे तिला दुःखद नव्हतं पण तरीसुद्धा तो दुःखी जो झाली होती ती, मैत्रिणींनी नेलं नाही सहलीला ह्याबद्दल जी दुःखी झाली होती, त्याच्यावरती त्यांनी उपाय म्हणून तिला समुद्रावर बोलवलं आणि कासवाची पिल्लं दाखवली की जी अंड्यातून बाहेर पडत होती. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी तिची समजूत मनापासून किंवा हळुवारपणे घातली. कुठेही तिला त्यांनी रागावले नाहीत, आजोबा तिला रागावले नाहीत, पण तिची चूक किंवा तिला दुःखातनं बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अशाच गोष्टी ते करत होते म्हणून तिचं आजोबांवर प्रेम होतं. राधा आपल्या आजोबांबरोबर लहान असताना खूपदा समुद्रावर फिरायला येत होती. शंखशिपले गोळा करत होती. ती दुःखी असेल तर आजोबा तिची समजूत काढत होते, तिला मार्गदर्शन करत, म्हणून राधा आपल्या आजोबांवर प्रेम करीत होती. आजोबांनी राधाला घरातून बाहेर का बोलवले?
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राधा दुःखी होऊन मैत्रिणी गेल्यात, मला सोडून सहलीला गेल्या, ह्याचा तिला खूप राग आला होता आणि त्या रागामुळे ती घरात बसली होती. मग तिच्या रागावर उपाय म्हणून त्यांनी समुद्रावर फिरायला जायचा सल्ला दिला की तुला समुद्राच्या लाटांचा आवाज आवडतो, समुद्रावर फिरायला आवडतं, तर मीही फिरायला निघालोय, तू समुद्रावर येतेस का? तरीही ती यायला तयार नाही, कारण का तिला राग खूप आला होता. पण जेव्हा ते समुद्रावर फिरायला गेले तेव्हा त्यांना काय दिसलं? नुकतंच अंड्यातून बाहेर पडणारं कासवाचं पिल्लू दिसलं आणि त्या कासवाच्या पिल्लाला बघून त्यांना एकदम राधाची आठवण झाली आणि त्यांनी राधाला सांगितलं, इथं बघ, नुकतंच अंड्यातून बाहेर पडणारं कासवाचं पिल्लू आहे, ते कसं बाहेर पडतं ते बघायला ये. आणि हे सांगितल्यावरती राधाला एकदम उत्सुकता वाटली की कसं अंड्यातून पिल्लू बाहेर येतं, म्हणून ती बाहेर आली. राधा आपल्या मैत्रिणींवर रागावून घरात दुःखी होऊन बसली होती. तिची समजूत काढण्यासाठी, तिचे मन वळवण्यासाठी आजोबांनी राधाला एक अंड्यातून नुकतेच बाहेर पडणारे पिल्लू दाखवण्यास बाहेर बोलवले. राधाला कोणत्या गोष्टी आवडत होत्या? राधाला काय आवडत होतं सांगा? अगदी बरोबर, राधाला समुद्र बघायला खूप आवडत होतं. त्याचप्रमाणे जोरात वाहणाऱ्या, वाऱ्यावर डोलणारे नारळाचे झाडही बघायला खूप आवडत होते. समुद्राच्या फेसाचा पायाला होणारा स्पर्शही खूप आवडत होत्या. आपल्याला सुद्धा समुद्रावर जायला आवडतं किंवा तेथील सौंदर्य बघायला आवडतं. तसंच राधाला सुद्धा लाटा किंवा सौंदर्य बघायला आवडत होतं. कोण कोणास म्हणाले ते लिहा. चल आपण समुद्रावर जाऊया, आजोबा राधास म्हणाले. आपण या कासवाच्या पिल्लाच्या मागे जाऊया, राधा आजोबांना म्हणाली. त्यांना मार्गदर्शन करायला कोणीही नाही, आजोबा राधाला म्हणाले. अशाच प्रकारे आपण सगळी प्रश्नोत्तरं लिहूया वर्कबुकमध्ये आणि नोटबुकमध्ये. धन्यवाद.